गोडी शिक्षणाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण गणितातील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावरची प्रश्न असतात तो म्हणजे नफा तोटा। बाजारातून आपण एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूच्या पाठीमागे आपल्याला कितपत नफा झालेला आहे किंवा किती रुपये तोटा झालेला आहे। आपण किंवा एखादी मोठी वस्तू घेतली तर त्या वस्तू खरेदी करत असताना किंवा ती वस्तू घरापर्यंत आणत असताना खर्च किंवा त्याचा तोटा नफा शेकडा तोटा असेल, किती टक्के फायदा झालेला आहे किंवा किती टक्के तोटा झालेला आहे, म्हणजे शेकडा तोटा कसा काढायचा किंवा शेकडा नफा असेल, या सगळ्या कन्सेप्ट व त्याच्यावरची उदाहरणे इथं पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तो म्हणजे खरेदी किंमत। खरेदी किंमत म्हणजे वस्तू ज्या किमतीमध्ये आपण विकत घेतो त्याला आपण खरेदी किंमत म्हणतो। समजा 100 रुपयाची वस्तू असेल, आपण 100 रुपये या दराने आपण एखादी वस्तू खरेदी घेतली तर ती वस्तूची किंमत म्हणजेच काय असते खरेदी किंमत। खरेदी किंमतीला म्हणजेच काय असते मूळ किंमत। त्यानंतर विक्री किंमत। विक्री किंमत म्हणजे माझ्याजवळ एखादी वस्तू आहे, मी दुसऱ्याला विकली आहे, म्हणजे वस्तू आपण ज्या किमतीने दुसऱ्याला देतो ती त्याला काय म्हणतात आपण विक्री किंमत म्हणतो। नफा म्हणजे एखादी वस्तू विकलेली आहे, एखादी वस्तू विकल्यानंतर आपल्याला फायदा झाला। समजा 10 रुपयाचा पेन मी 12 रुपयाला विकला तर मला 2 रुपये फायदा झाला, म्हणजे त्याला आपण नफा म्हणतो। म्हणजे 10 रुपयाची वस्तू समजा मी 15 रुपयाला विकली, म्हणजे 10 रुपयाची भाजी असेल 15 रुपयाला विकली तर नफा झालेला, विकणाऱ्याला नफा होतोय 5 रुपये, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो नफा। तोटा म्हणजे काय, एखादी वस्तू विकल्यानंतर आपल्याला तोटा होतो। समजा एकच वस्तू आहे, वस्तूची किंमत जास्त होती परंतु विकताना जर मी कमी किमतीत विकली तर काय होणार आहे, तोटा होणार आहे। समजा खरेदी किंमत असते, खरेदी किमतीपेक्षा जी विक्री किंमत जास्त असेल, खरेदी किमतीपेक्षा विकलेली किंमत जास्त असेल तर नफा होतो, आणि विक्री किंमत कमी असेल जी छापलेली किंमत असते त्याला आपण छापील किंमत असं म्हणतो। छापील किंमत प्रिंटेड असते, एखाद्या वस्तूवर छापलेली किंमत असते तर त्याला आपण छापील किंमत म्हणतो। शेकडा नफा म्हणजे किती टक्के नफा झाला, शेकडा किती टक्के, 10 रुपयाला एवढा रुपये नफा झाला तर मग किती टक्के, अशा म्हणजे शेकडा नफा। आणि शेकडा समजा 1000 रुपयाची वस्तू मी 1500 रुपयाला विकली तर किती टक्के नफा झाला। समजा 1000 रुपयाची वस्तू मी 800 रुपयाला विकली मग किती टक्के तोटा झाला। असे गणित असतात, असे याच्यावरची गणित असतात। या कन्सेप्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। याच्यावरची उदाहरणं आणि या सगळ्या कन्सेप्ट आपण इथं पाहणार आहोत। याच्यावरची एक्झाम्पल सोडत असताना नक्की नफा म्हणजे काय करायचं, एखादी वस्तू आपण विकत घेतो, नफा म्हणजे विक्री किंमत वजा खरेदी किंमत, म्हणजे विकलेली किमतीतून जर खरेदी किंमत वजा केल्यानंतर आपल्याला नफा होतो, म्हणजे विक्री किंमतीतून जर खरेदी किंमत वजा केली तर नफा होतो। विक्री किंमत वजा खरेदी किंमत। एक उदाहरणांच्या सहाय्याने आपण जेवढं लक्षात घेईल तेवढ्या जास्त कन्सेप्ट आपल्याला लक्षात येतील। बघा 100 रुपयाची वस्तू आहे, 100 रुपयाचे एक बॉक्स आहे, कंपास बॉक्स असेल किंवा काय, तो मी 120 रुपयाला विकला, म्हणजे 20 रुपये मला काय झालेलं आहे नफा। विकलेली किंमत जेव्हा जास्त असते तेव्हा काय होतो नफा होतो, म्हणजे विकलेली किंमत ही मोठी असणार आहे, म्हणजेच विकलेल्या किमतीतून खरेदी किंमत वजा केल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला, नफा मिळणार आहे। त्यानंतर तोटा। तोटा म्हणजे 100 रुपयाची जर एक कंपास मी असेल तर आणि तो 80 रुपयाला जर विकला, 100 रुपयाचा कंपास बॉक्स असेल तो 80 रुपयाला विकला म्हणजे 20 रुपये तोटा झालेला आहे। म्हणजे जी किंमत होती, खरेदी किंमत होती ती जास्त आहे, विक्री किमतीपेक्षा काय असणार आहे, जास्त असते। जेव्हा खरेदी किंमत जास्त असते तेव्हा तोटा होतो, जेव्हा विक्री किंमत जास्त असते तेव्हा काय होतो, फायदा होतो। शेकडा नफा म्हणजे एखादी वस्तू आता मी विकली तर नफा झालेला आहे माहिती आहे, पण किती टक्के नफा झालेला आहे, कशा पद्धतीने काढायचा नफा। आता 100 रुपयाची वस्तू असेल, 120 रुपयाला विकल्यानंतर 20 रुपये नफा होतो, म्हणजे जो नफा झालेला आहे त्याची किंमत आपण इथं लिहायची, आणि जी मूळ वस्तूची विकलेली खरेदी किंमत आहे ती इथं लिहायची। म्हणजे शेकडा नफा जेव्हा आपण काढतो तेव्हा सूत्र बघा, हा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत। जी खरेदी केलेली वस्तूची किंमत आहे ती खाली आणि वर झालेला नफा। शेकडा नफा असेल तर नफा गुणिले 100, जर शेकडा तोटा असेल तर आपण इथं तोटा गुणिले 100 करतो, खाली खरेदी किंमत सेम येणार आहे। जेवढा तोटा झालेला आहे, एखादी वस्तू घेतल्यानंतर जेवढा तोटा झालेला आहे त्याला 100 ने गुणायचं भागिले त्या वस्तूची खरेदी किंमत। अशा पद्धतीनं ही सूत्र आपल्याला पटकन लक्षात राहिल्यानंतर याच्यावरची आपण उदाहरणं चांगल्या रीतीनं सोडवू शकतो। किंमत म्हणजे तुम्हाला शेकडा नफा शेकडा तोटा दिला जातो। एखादी वस्तू खरेदी केलेली आहे, एवढा शेकडा नफा झालेला आहे तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढा, किंवा एका वस्तू खरेदी घेतलेली आहे तेव्हा शेकडा तोटा एवढा टक्के झालेला आहे त्या वस्तूची खरेदी किंमत काढा। मग शेकडा नफा असेल तर कोणतं सूत्र आहे, किंवा शेकडा तोटा असेल तर खरेदी किंमत कशी काढायची, हे दोन्ही सूत्र यूज होणार आहेत। बघा खरेदी किंमत काढत असताना जर नफा झाला असेल तर विक्री किंमत गुणिले 100 आणि
जेवढा शेकडा नफा आहे तो 100मध्ये बेरीज आणि तिला 100ने गुणायचं आणि 100 अधिक शेकडा नफा म्हणजे 100ला काय करावं लागेल, जेवढा तुमचा शेकडा नफा झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 100 ॲड करावं लागेल. खरेदी किंमत काढत असताना सुद्धा जर तोटा झाला असेल तर विक्री किंमत गुणिले 100 आणि जेवढा तोटा 100मधून शेकडा तोटा वजा करायचा. जेवढा शेकडा नफा झाला असेल तर 100मध्ये ॲड करायचा, शेकडा तोटा झाला असेल तर 100मधून काय करायचा, वजा करायचा. अत्यंत सोपं आहे बघा. खरेदी किंमत जर काढायची असेल आपल्याला, खरेदी किंमत आणि विक्री किंमत माहीत असते. खरेदी किंमत विक्री किंमत दिलेली आहे आणि शेकडा तोटा किंवा नफा दिला तर हे सूत्र बघा. आपल्याला खरेदी किंमत काढत असताना विक्री किंमतीला 100ने गुणायचं, विक्री किंमतीला 100ने गुणायचं आणि 100मध्ये जेवढा तुमचा शेकडा नफा झालेला आहे तो ॲड करावा लागेल. किंवा जर शेकडा तोटा झाला असेल आणि तर काय करावं लागेल, जी खरेदी किंमत काढायचं असेल तर विक्री किंमतीला 100ने गुणावं लागेल आणि 100तून जो झालेला शेकडा तोटा आहे तो काय करावा लागेल, वजा करावा लागेल. हे थोडा कन्सेप्ट लक्षात घेतला तर याच्यावरची आपल्याला उदाहरणं चांगल्या पद्धतीने सोडवता येतील. 100मधून नफा असेल तर 100मध्ये बेरीज करायची, तोटा असेल तर 100मधून वजा करायचा आणि हे काय आपल्या लक्षात राहते, विक्री किंमतीतून 100ने गुणायचे. विक्री किंमतीतून 100ने गुणा, दोन्ही तर सेमच आहेत, फक्त इथं तोटा असेल तर हे सूत्र असणार आहे, नफा असेल तर हे सूत्र असणार आहे. ती 4 सूत्र आणि त्याच्यानंतर ही 2 सूत्र आहेत. खरेदी किंमत दिली असेल की नफा आणि तोटा या 2 काढायचे असतील. काही ठिकाणी तुम्हाला शेकडा नफा देतील, खरेदी किंमत काढायला सांगतील. काही ठिकाणी तुम्हाला शेकडा तोटा देतील आणि खरेदी किंमत काढायला सांगतील. तेव्हा हे 2 सूत्र अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. अशा पद्धतीनं ही 6 सूत्र जरी तुम्ही लक्षात ठेवली तरी चांगल्या पद्धतीनं तुम्हाला याच्यावरची उदाहरणं सोडवता येतील. बघा याच्यावरची काही उदाहरणं आपण पाहूया. कन्सेप्ट आणि तोटा कन्सेप्ट एक उदाहरणाच्या सहाय्याने समजावून घेऊया. माझ्याकडे 800 रुपयाची वस्तू आहे. जर 800 रुपयाची वस्तू मी 850 रुपयाला विकली तर काय होणार आहे, 800 रुपयाची वस्तू म्हणजे बेसिक करून गावे सूत्र न लक्षात ठेवता अशा पद्धतीने सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो. 800 रुपयाची वस्तू आहे म्हणजे विक्री किंमत जास्त आहे. आपल्याला माहिती आहे जेव्हा विक्री किंमत जास्त असते तेव्हा काय होतं, नफा होतो. खरेदी किंमत, जी वस्तू आपण मूळ आहे ती किती, खरेदी किंमत विकली मी 850 रुपयाला म्हणजे काय होणार आहे, ही काय असणार आहे, तुमची विक्री किंमत असणार. विक्री किंमत जास्त आहे म्हणजेच काय झालेलं आहे, तुमचा नफा झालेला आहे. मग किती नफा झालेला आहे, 800ची वस्तू 850 रुपयाला म्हणजे विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा करावी लागेल. या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी लागेल. 850 म्हणून 800 वजा केले 50 रुपये नफा झाला. हेच गणित बघा. समजा 800 रुपयाची वस्तू आहे आणि 800 रुपयाची वस्तू आहे आणि मी 780 रुपयाला विकली. 800 रुपयाची वस्तू आहे, 780 रुपयाला विकली. मग विकलेली किंमत कमी असेल तर काय होतो, तोटा होतो. मग तोटा किती झालेला आहे बघा. इथं 800 रुपये, इथं 780 रुपये म्हणजे 800तून 780 वजा केल्यानंतर किती रुपये येतात, 20 रुपये येतात. म्हणजे तुमचा तोटा काय असणार आहे, काय असणार आहे, तोटा 20 रुपये. नफा, एखादी नफा झाला असेल पण मग किती टक्के नफा झाला, एखादी वस्तू विकली तर तोटा झाला तर मग किती टक्के तोटा झाला. अशी सुद्धा शेकडा नफा आणि शेकडा तोट्यावरची गणित असतात ती पहा. शेकडा नफा कशा पद्धतीने काढायचा, एक वस्तू आहे या किमतीला घेतलेली आणि ती एवढ्या किमतीला विकलेली आहे तर मग तुम्हाला शेकडा नफा काढा. असा प्रश्नाच पद्धतीचं एक गणित आहे. एक वस्तू 700 रुपयाला खरेदी करून 750 रुपयाला विकली तर त्या व्यवहारामध्ये शेकडा नफा किती. म्हणजे एक वस्तू 700 रुपयाला खरेदी आहे आणि विकताना किती रुपयाला विकलेली, 750 म्हणजे विक्री किंमत जास्त आहे म्हणजे इथं काय असणार आहे, नफा झालेला आहे. वस्तू 700 रुपयाला होती आणि ती विकली 750 रुपयाला म्हणजे विक्री नफा झालेला आहे. मग किती रुपये नफा झालेला आपल्याला माहिती आहे. म्हणजे काय करायचं, विक्री किमतीतून आपल्याला काय करावे लागेल, विक्री किमतीतून काय करावे लागेल, आपल्याला खरेदी किंमत काय करावी लागेल, वजा करावी लागेल. विक्री किंमत आहे 750 आहे वजा 700 म्हणजे किती रुपये नफा झालेला आहे तुमचा, 50 रुपये नफा झाला. किती नफा झालेला आहे, 50 रुपये हा नफा झालेला आहे. मग शेकडा नफा काढत असताना आपल्याला माहिती आहे जेवढा नफा होतो त्याला आपण 100ने गुणायचं भागिले खरेदी किंमत. आपल्याला खरेदी किंमत माहीत आहे 700 रुपये. शेकडा नफ्याचं सूत्र माहीत आहे, शेकडा नफा. सूत्र लक्षात जर क्लिअर असेल तर उदाहरणं सोडवता येतात. शेकडा नफा बरोबर शेकडा नफ्याचं सूत्र माहीत आहे बघा. नफा झालेला नफा जेवढा आहे तेवढा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत म्हणजेच काय, खरेदी किंमत. बघा आता नफा किती झालेला आहे 50 रुपये गुणिले 100 भागिले खरेदी किंमत किती आहे 700 रुपये. खरेदी किंमत किती आहे 700. म्हणून आपण याच्या उदाहरण सोडूया बघा. या 2 शून्याला हे 2 शून्य गेले त्याच्यानंतर किती राहिल्यावर 50/7. 50/7 म्हणजे ते 49 इथं पॉईंट याला परत 10 7 1 7 म्हणजे 7.1% पुढं काहीतरी संख्या असणार आहे. 7.1% हा काय झाला तुमचा शेकडा नफा झालेला आहे. गणित आहे. शेकडा तोटा कशा पद्धतीने काढायचं याच्यावरचं उदाहरण आहे. एक वस्तू आहे 900 रुपयाची, ती विकताना मी 950 रुपयाला विकलेली आहे.
तर त्या व्यवहारामध्ये शेकडा तोटा किती. विक्री किंमत काय आहे, कमी आहे, या वस्तूपेक्षा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी असेल तर काय तोटा होतो. तोटा म्हणजेच काय असणार आहे, खरेदी किंमत वजा विक्री किंमत. तोटा आपल्याला काढायचा आहे. तोटा म्हणजेच काय असतो, खरेदी किंमत, म्हणजेच खरेदी किंमत वजा विक्री किंमत. आता खरेदी किंमत किती आहे, खरेदी किंमत आहे 900, विक्री किंमत आहे 850 रुपये, म्हणजे 50 रुपये हा तुमचा काय झालेला आहे, तोटा झालेला आहे. आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे. किती टक्के शेकडा तोटा झाला, जेवढा तोटा होतो त्याला 100ने काय करतो आपण गुणतो. म्हणजे जेवढा तोटा, जो तोटा असतो त्याला शेकडा तोटाचं सूत्र आहे, तोटा असतो त्याला आपण 100ने गुणायचं, भागिले जी तुमची काय असते खरेदी किंमत असणार आहे ती असणार आहे खरेदी किंमत. आता शेकडा तोटा, तोटा बरोबर तोटा किती झालेला आहे 50 रुपये गुणिले 100. आपल्याला खरेदी किंमत किती आहे 900 रुपये. या 2 शून्यला 2 शून्य गेल्या, 50 भागिले 9 किती येणार आहे 55%. अशा पद्धतीने तुमचं काय असणार आहे ॲन्सर असणार. शेकडा नफा आणि शेकडा तोटा देतात. विक्री किंमत देतात माहीत असते, एवढे वस्तूला विकलेली आहे एवढा टक्के तोटा झाला. समजा एवढ्या वस्तू, एक वस्तू आहे एवढ्या टक्क्याने विकली, एवढ्या रुपयाला विकली तर शेकडा तोटा एवढा झाला. मग त्या वस्तूची किंमत किती आहे, वस्तूची परत मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत काढायला सांगतात. तेव्हा ही दोन्ही सूत्र अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. बघा, खरेदी किंमत काढायची असेल तर विक्री किंमतीला 100ने गुणायचं आणि नफा असतो म्हणून 100मध्ये जे झालेला शेकडा नफा ॲड करायचा. खरेदी किंमत विक्री किंमतीला 100ने गुणायचं, तोटा असेल तर 100मधून वजा. ही कन्सेप्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. बघा, हे आपल्याला वस्तू किती टक्के नफा झाला दिलेला, म्हणजे शेकडा नफा दिलेला आहे, वस्तूची खरेदी किंमत पण दिलेली आहे आणि वस्तूची विकलेली किंमत म्हणजे विक्री किंमत पण दिलेली आहे आणि तुम्हाला खरेदी किंमत काढायला सांगितलेली आहे. एका दुकानदाराने 3000 रुपयाची पुस्तके विकलेली आहेत, म्हणजे ही काय असणार आहे विक्री किंमत असणार आहे. 3000ची पुस्तके विकल्यावर त्याला 25% नफा झाला. तर त्या पुस्तकांची किंमत, खरेदी किंमत किती. आता आपल्याला खरेदी किंमत काय काय माहीत आहे, आपल्याला शेकडा नफा येतं, शेकडा नफा माहीत आहे, विक्री किंमत माहीत आहे. मग सूत्रसुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. खरेदी किंमत बरोबर शेकडा नफा झाले असेल तर विक्री किंमत गुणिले 100 आणि 100मध्ये शेकडा झालेला नफा काय करायचा ॲड करायचा. विक्री किंमत गुणिले 100 आणि 100मध्ये जेवढा शेकडा तुमचा नफा झालेला आहे, जेवढा शेकडा नफा आहे तो काय करावा लागेल ॲड करावा लागेल. किती विक्री किंमत आहे, किती रुपयाला पुस्तकं विकलेली आहे, 3000 रुपयाला विकलेली आहेत. आपल्याला खरेदी माहीत नाही, विक्री किंमत माहीत आहे 3000 रुपये गुणिले 100 भागिले 100मध्ये जेवढा झालेला शेकडा नफा आहे. आता शेकडा नफा किती झालेला 25%, तो काय करायचा ॲड करायचा. मग आता बघा 3000 आणि 100ने गुणल्यानंतर पुढच्या 2 शून्य आणि 100मध्ये 25 ॲड केल्यानंतर 125. आपण हा भागाकार करू शकतो. 25 चौक 100, 25 पाचचा 100, 5 नेला भाग शकतो. 5 सक 30 हे 2 शून्य आणि मग राहिले काय 600 गुणिले 4 मध्ये काय असणार आहे 0 0 6 चौक 24, म्हणजे 2400 हा काय झालेली आहे तुमची खरेदी किंमत. 2400 तुमची काय झालेली आहे खरेदी किंमत आहे. म्हणजे खरेदी किंमत विक्री किंमतीपेक्षा लहानच असणार आहे. खरेदी किंमत 2400 आहे आणि विक्री किंमत 3000 आहे. म्हणजे 2400ची वस्तू जर 3000 रुपये विकल्यानंतर आपल्याला 25% शेकडा नफा झालेला आहे. आणि आता खरेदी किंमत दिलेली आहे, खरेदी किंमत दिलेली आहे, पण इथे तुम्हाला तोटा झालेला आहे. तो तोटा शेकडा तोटा पण दिलेला आहे आणि खरेदी किंमत दिली तर शेकडा तोटा दिलेला आहे आणि तुम्हाला काय विचारले त्याची विक्री किंमत विचारली. किंमत माहीत आहे, खरेदी किंमत किती आहे खरेदी किंमत इथे मी डायरेक्ट सोडून दाखवते. खरेदी किंमत सूत्र वापरून 2000 बरोबर विक्री किंमत दिली का नाही, विक्री किंमत आपल्याला काढायची आहे गुणिले 100 भागिले 100 वजा शेकडा तोटा किती झालेला आहे 15%, म्हणजे 100तून आपल्याला काय करावे लागेल 15 वजा करावे लागेल. हे सूत्र मी इथं वापरलेले आहे बघा. खरेदी किंमत 2000 आहे, विक्री किंमत गुणिले 100, विक्री किंमत आपल्याला काढायची आहे विक्री गुणिले 100, 100मधून शेकडा तोटा वजा करायचा. शेकडा तोटा इथे दिलेला आहे 15%, म्हणजे 100 वजा 15. आता बघा ही किंमत मी 2000 बरोबर हे आहे असं आपण लिहू शकतो. विक्री किंमत इथं विक्री किंमत गुणिले 100 आणि 100मधून 15 वजा केले किती राहिले 85. 100 वजा किती राहिले 85. मग हे 85 मी इकडे घेऊ शकते. 2000 गुणिले 85 भागाकाराचे गुणिले 85 आणि हे गुणिले 100 आहे, भागिले 100 करू शकते. मग तुमची काय येणार आहे विक्री किंमत. तुमची काय येणार आहे विक्री किंमत. आता ह्या 2 शून्य हे 2 शून्य गेले आणि या दोन्हीचा गुणाकार म्हणजे 85 गुणिले 20 ही तुमची
हे 0, 5 दुनी 10, आजच्याला गेले 8 दुनी 16 आणि 17, म्हणजे 1700 ही तुमची काय असणार आहे विक्री. किटाची किंमत 20% वाढलेली आहे. त्याचा खप 10% कमी झाला. जर बघा एखादी वस्तू असेल त्याची किंमत वाढली, शेकडा किंमत वाढल्यानंतर त्याचा खप सुद्धा काय होतो कमी होतो. समजा बाजारात आपण गेलो, बाजारात भाजीचा शेकडा नफा रेट असेल, तो भाजीचा रेट जर समजा कमी असेल, रेट जास्त असेल तर खप कमी होणार आहे. समजा 100 पेंड्या असतील तर त्याचा दर 15 रुपये असेल, तो जर 10 रुपये झाला तर काय होणार आहे खप जास्त होणार. पण जेवढा जास्तची किंमत जेवढी जास्त वाढेल तेवढा त्याचा खप सुद्धा कमी होतो. बघा तिकिटाची किंमत 20 रुपये वाढलेली आहे. तर खप वाढल्यामुळे काय झालेलं आहे, त्याचा खप 10% कमी झाला. तर उत्पन्न मग किती टक्के वाढ झालेली आहे, वाढ झालेली असेल तर मग किती टक्के, किंवा घट झाली असेल तर मग ती किती. समजा मी 100 मांडली, 100 रुपयाची तिकिटाची किंमत 20% वाढलेली आहे, म्हणजे 20% वाढलेली म्हणजे 100 रुपयाची तिकिटाची किंमत 120 रुपये झालेली आहे. त्यामुळं खप 10% कमी झालेले आहे. 10% कमी झालं किती झालेलं आहे 90 झालेलं आहे. 100 रुपये 10% कमी म्हणजे किती झालेलं आहे 90. म्हणजे यांचीच काय करावी लागेल तुम्हाला, म्हणजे 100 रुपयाची वस्तू 100 रुपये किमतीने 20% नफा म्हणजे 120%100%ने एवढं 10% त्याच्यामध्ये काय झालेलं आहे खप झालेलं आहे, कमी झालेलं आहे. मग वाढलेलं आहे तेवढा त्याचा खप वाढणार आहे. समजा 120% वाढलेलं आहे म्हणजे त्याचा खप, हे दोन्हीचं काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन, 120 गुणिले 90, मग किती येणार आहे बघा 0 0 9 12 92 28. पहिले किती होतं 100 गुणिले 100 म्हणजे 100, जर 100 तिकिटाची किंमत असेल तर 100, पण याच्यामध्ये 20%, याच्यामध्ये 10% खप झालेला आहे. म्हणजे इथे किती येणार आहे 10,000. 10,000ची 10,000मध्ये तुम्हाला तुमच्या उत्पन्नामध्ये किती टक्के वाढ झालेली आहे 10,800, म्हणजे शेकडा काय झालेला आहे नफा झालेला आहे 10,000 रुपयाची. म्हणजे इथं 100 रुपये तुमचा असेल किंमत, त्याच्यामध्ये तुम्हाला शेकडा वाढ झालेली 120 रुपये. म्हणजे या दोन्ही 100 गुणिले 100 जेवढं तिकीट आहे तेवढं याचा गुणाकार केल्यानंतर वस्तूची किंमत निघणार आहे. म्हणजे 10,000 रुपयाची वस्तूमध्ये 800तून 10,000 काय करावं लागेल वजा करावं लागेल. म्हणजे तुमचा नफा असणार आहे 800 रुपये. किती असणार आहे नफा 800. मग तुम्हाला काय विचारले शेकडा वाढ विचारली, की आता वाढ झालेली आहे, मग शेकडा वाढ कशी काढावी लागेल, शेकडा वाढ म्हणजे शेकडा नफा काढावा लागेल. शेकडा नफा काढत असताना नफा, शेकडा नफा म्हणजेच काय असतो तुमचा झालेला नफा. नफा किती झालेला आहे 100 रुपये, झालेला नफा गुणिले 100 भागिले तुमची खरेदी किंमत असते. आता खरेदी किंमत 10,000, मग ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेला, या 2 शून्याला हे 2 शून्य गेला, म्हणजे 8 शेकडा तुमचा किती टक्के नफा झालेला आहे 8% नफा झालेला आहे. अशा पद्धतीनं आज आपण नफा आणि तोटा हा घटक पाहिलेला आहे. नफा तोटा असेल, शेकडा नफा शेकडा तोटा असेल, किंवा खरेदी किंमत विक्री किंमत दिली असेल तर शेकडा तोटा कसा करायचा, किंवा खरेदी किंमत दिली असेल तर शेकडा तोटा शेकडा नफा कशा करायचा, याच्यावरची सगळी संपूर्ण उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.